निलंग्यात संविधान धुळीला, जातीय अहंकाराचा उन्माद, मातंग कुटुंबावर 3 वर्षांपासून अत्याचार, प्रशासन मौनात. बातमी लातूर येथून. जिथे संविधानाची अंमलबजावणी थांबते तिथे जातीय अत्याचार सुरू होतात, हे पुन्हा एकदा निलंग्यात सिद्ध होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आंबेडकर नगर निलंगा येथील अनुसूचित जातीतील मातंग समाजातील लक्ष्मण थैमान सुरवसे उर्फ तात्या मिस्त्री व त्यांच्या कुटुंबावर गेल्या 3 वर्षांपासून मातंग असल्याने जातीय द्वेषातून रस्ता अडवणे, अमानवी शिवीगाळ, मारहाण व जीवेठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात असताना देखील पोलीस व प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक अधिकारांचा वापर करून पीडित कुटुंबाने आपल्या कष्टाच्या घामातून मौजे निलंगा येथील गट नंबर 12 अ मधील जमीन कायदेशीररित्या खरेदी केली. मात्र मातंग जातीचा माणूस जमीन घेऊन आमच्या बरोबरीचा कसा या मनुवादी मानसिकतेतून काही जातीयवादी दबंगांनी संगनमताने रस्ता बंद करून संविधानिक हक्कांवर थेट हल्ला चढवला असल्याचा आरोप आहे. पीडितांना मागट्यांनो तुमची जात जनावरांचे शेण उसळणारी, मांगा महार फार माजलेत अशा शब्दात भर रस्त्यात शिवीगाळ करून जातीच्या नावाने अपमानित करण्यात आले. हा केवळ व्यक्तिगत वाद नसून अनुसूचित जाती समाजावर चालवलेला उघड जातीय दहशतीचा प्रयोग असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे. या प्रकरणात निलंगा, उमरगा, हाडगा व सिंदी जवळगा येथील 11 जणांवर थेट आरोप करण्यात आले असून यात जमीन विक्रेता, गावातील दबंग व संस्थात्मक यंत्रणेशी संबंधित व्यक्तींचाही समावेश आहे. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम स्पष्टपणे लागू होत असतानाही पोलिसांनी आजतागायत गुन्हा नोंद न करणे म्हणजे मनुवादी शक्तींना पाठीशी घालण्याचा प्रकार आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. पीडितांनी पोलीस स्टेशन निलंगा, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस अधीक्षक लातूर यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी देऊनही गुन्हा नाही, अटक नाही, रस्ता मोकळा नाही, पीडितांना संरक्षण नाही. हे चित्र म्हणजे कायदा पुस्तकात आणि जात रस्त्यावर अशी अवस्था झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्रशासनाला स्पष्ट शब्दात इशारा देण्यात आला असून तात्काळ अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद न झाल्याने दिनांक 6 जानेवारी 2026 रोजीपासून उपविभागीय अधिकारी कार्यालय निलंगा येथे आमरण उपोषण करण्यात येत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व निलंगा तालुका अध्यक्ष प्रदीप भाऊ थोरात हे करीत असून आज त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे. मात्र येथील पोलीस प्रशासनाच्या वतीने कसलीही दखल घेण्यात आली नाही. हा लढा फक्त एका कुटुंबाचा नाही तर संविधान, समता आणि मानवी प्रतिष्ठेचा आहे, असा ठाम निर्धार व्यक्त होत असून प्रशासनाने वेळीच जागे न झाल्यास हा जातीय अन्याय मातंग आंबेडकरी सहन करणार नाही, असा इशारा उपोषणकर्ते प्रदीप थोरात यांनी दिला आहे. ते पुढे म्हणतात की जर वेळेत संबंधितांविरोधात कारवाई झाली नाही तर या प्रकरणाला जनआंदोलनाचे रूप येईल, असा इशारा दिला जात आहे. याबाबत आता प्रशासन काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी मोहन क्षीरसागर. संविधान लाईव्ह 24 न्यूजमध्ये आपलं स्वागत. मंडळी, महाराष्ट्र पाहत असेल, सगळा देश पाहत असेल. आज कोणतेही सरकार केंद्रात असो, राज्यात असो, कोणत्याही पक्षात सरकार असो, परंतु दलितावरील अन्यायाची मालिका ह्या काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. दलितावरील तरुण, युवक, महिला यांच्यावर हल्ले होत आहेत. अन्यायाच्या परिसीमाची कवरी गाठली आहे हे आपण पाहतो. काही दिवसापूर्वी निलंगा शहरामध्ये एका दलित मातंग समाजातील एका उद्योजकावर एक हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांचे अर्ज आणि फिर्याद नोंदवून घेतलीच नाही. दलितावरील अत्याचारांच्या घटनांमध्ये निलंगा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घटनांमध्ये वाढ झालेली आहे. त्या एका घटनेमध्ये त्या तरुणाचं, त्या माणसावर अन्याय झालेल्या फिर्याद अॅट्रॉसिटीमध्ये दाखल केली नाही. तो जखमी झालेला आहे. जखमी होऊन सुद्धा दवाखान्याचं MLC रेकॉर्ड असताना सुद्धा पोलीस स्टेशन गुन्हे दाबण्याचं काम करत आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी येथील मातंग समाजातील एक युवक प्रदीप थोरात हा 3 दिवसापासून उपोषण करत आहे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर. तर इथले आमदार, लोकप्रतिनिधी, खासदार
कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते इथं येऊन त्यांच्या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा द्यायचं धैर्य दाखवत नाहीत. अधिकारी येऊन बघण्याचं काम करत नाहीत. याला जबाबदार येथील या महाराष्ट्रातील सरकारच्या हुकुमशाहीचं वर हे दिसतं. मी आता प्रत्यक्ष उपोषणार्थीलाच विचारतो की काय काय तुमचा विषय आणि काय घडलेला आहे. प्रथमतः मी संविधान लाईव्ह 24 आवर्स चॅनलचं प्रथमतः मी धन्यवाद देतो. आणि गेल्या काही 3 ते 4 वर्षापासून हे जागेच्या वादासाठी झालेली घटना आहे आणि विनाकारण स्वतःची आमच्या पीडित कुटुंबाची लक्ष्मण थैमान सूर्यवंशी उर्फ तात्या मिस्त्री यांची स्वतःची मालकीची जागा असून तिथल्या एका व्यक्तीनं DK पाटील अशा नावाचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं विनाकारण जागा अडवून अतिक्रमण केलेलं आहे. आणि हे पोलीस प्रशासनाला गेले 3 वर्षापासून नगरपालिका असो कोर्टामध्ये सुद्धा मॅटर चालू असून सुद्धा हे कुठंतरी हे मातंग समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न आजपर्यंत होत आला आहे, महाराष्ट्रात होत चालला आहे. आणि इथून हे प्रयत्न तर इथं वाढत चाललेला आहे. आणि ज्या वेळेस या घटनेला 6 डिसेंबर रोजी या घटनेचा हडगा नाक्या इथे दोन्ही समक्ष पार्टी DK पाटलांचे सासरे जगदीश लोबे यांनी तात्या मिस्त्री यांनी लक्ष्मण थैमान सूर्यवंशीवर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यावेळेस सेल्फ डिफेन्समध्ये यांच्याकडूनही सुद्धा त्यांच्यावर मारहाण झालेली आहे. दोन्ही पक्षाला मारहाण झाली असून फक्त मातंग समाजालाच कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न करून या पोलीस प्रशासनाने दवाखान्यात त्यांनी MLC ॲडमिट असताना MLC दाखल असताना या पोलीस प्रशासनानं कुठलीही कारवाई न करता 6 डिसेंबरला घटना घडलेली समोरचे पार्टी आहे त्यांचे 7 तारखेला FIR करून घेतले. आणि आज कंप्लीट 1 महिना झालं जिल्हाधिकार्यालय लातूर, SP ऑफिस लातूर, उपविभागीय अधिकारी निलंगा पोलीस स्टेशन, DYSP पोलीस स्टेशन सर्वांना 1 महिन्यापासून निवेदन देऊन देखील हे कुठंतरी मातंग समाजाला डावलण्याचा प्रयत्न करत आहेत. या अनुषंगानं डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा DPIचा तालुका अध्यक्ष निलंगा या अनुषंगानं आज या उपोषण करत आहे. आणि या उपोषणाचा आज 3रा दिवस आहे. तरी सुद्धा कुठलाही प्रशासकीय कुठला अधिकारी या घटनेस उपोषणाच्या जागी येऊन भेट देऊन अद्यापही कुठलं समाधानकारक किंवा गुन्हा दाखल करायची प्रोसिजर सुद्धा अद्याप सांगितली जात नाही. कुठंतर आमच्यावर हे अन्याय आहे. अन्याय करणाऱ्या या प्रशासनाने, या सरकारने, या गृहमंत्र्यांनी, इथल्या स्थानिकचे आमदार असतील, खासदार असतील, यांनी सर्वांनी यांच्याकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला येत्या लवकरच आमच्या मागण्या मान्य करावं. अन्यथा यांच्यापेक्षा तीव्र आंदोलन असं या DPIच्या मार्फत होईल. यांनी सर्वस्व जबाबदारी ही सगळी प्रशासनाची असेल, याची दखल घ्यावी. धन्यवाद. आता आपण प्रदीप थोरात यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. आता यावर सरकार काय कारवाई करते आणि काय करणार नाही हे दिसून येणार आहे. संविधान लाईव्ह 24 न्यूज. जर आपणाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि हे करा.